शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे या मागणीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। आणि रात्रीच्या वेळेला तुपकर यांची तब्येत खालावल्यामुळे तात्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं होतं। डॉक्टरांच्या अहवालानुसार तुपकर यांच्या शरीरामधलं साखरेचं प्रमाण हे अत्यंत कमी झालंय, त्यामुळे त्यांच्या किडनीवरती देखील याचा परिणाम झाला। 4 दिवस झाले तरी अजूनही सरकारनं त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही आणि रविकांत तुपकर हे देखील माघार घ्यायला तयार नसल्यामुळे आता शासनानं तात्काळ त्यांच्या उपोषणाची आणि या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेऊन हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी शेतकरी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळतात। दरम्यान शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा तुपकरांनी दिला। समुद्रामध्ये जात होते, त्यांना पोलिसांनी अटक करून कोल्हापूर पोलीस स्टेशनला अडवून ठेवलेला आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत, त्यांना अत्यंत वाईट ट्रीटमेंट देत आहेत। हे काही बरोबर नाहीये, लक्षात ठेवा। हे काही चोर दरोडेखोर उचलके नाहीयेत, ते शेतकऱ्यांसाठी लढणारे कार्यकर्ते आहेत। त्यांनी कुठलाही कायदा हातात घेतलेला नाहीये, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जर त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना अटक केली तर महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र होईल। दरम्यान माझ्या मुलाची प्रकृती बिघडली तर सरकार कोसळेल आणि माझा तळतळाट या सरकारला लागेल अशा उद्विग्न भावना रविकांत तुपकर यांच्या आईंनी व्यक्त केल्या। की मी आई म्हणून सांगते की माझ्या मुलाची प्रकृती जर खालावली तर माझ्या तळतळाट त्याला लागेल। इतके शेतकरी आत्महत्या करतात, सगळ्याचे तळतळाट घेऊन राहिले, ते टिकणार नाही सरकार त्याचा आशा। 3 दिवस झाले त्यांनी 3 दिवस झाले अन्नाचं कण खाल्ला आणि सगळे घरदार लिस्ट बी आम्ही कोणीच जेवत नाही, फक्त आम्ही सांगत नाही तर बसू। हे त्याला असं कळायला पाहिजे, सरकारने ताबडतोब दखल घ्यायला पाहिजे। कोणता फडवणीची तो आखली पाहिजे त्याला। ते सत्ताधारी आहे ना, मग सत्ताधारी पक्ष कसा असतो, सत्ताधारी मायबाप असते जनतेचे, असे उठावरले शायने होऊन बसले ते। तर मुंबईमधल्या मंत्रालयाच्या परिसरामध्ये झाडावर चढून तुपकरांच्या एका समर्थकांना आंदोलन केलंय। झाडावर चढून आंदोलन करणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये सुतळी बॉम्बचं पाकिट होतं, तर गळ्यामध्ये फास टाकत त्यानं हे आंदोलन केलं। सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोपही यावेळेला त्यानं केलाय। बराच वेळ हा आंदोलक झाडावरती होता, यानंतर पोलिसांनी त्याची समजूत काढली आणि त्यानंतर त्याला खाली उतरवण्यात आलं।